कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माहेरचं नाव तुमचं? सरिता रमेश फडतरे। आणि आता सासरचं? सरिता संजय नलवडे। बरं, आणि आता जेव्हा मालिका बघतात मिस्टर, तेव्हा काय म्हणणं असतं त्यांचं? तुला काही वेगळं करावंच लागत नाही असं म्हणतात? काय म्हणतात? नाही, सगळ्यांसाठी हे शॉकिंग आहे की सरिता अशी नाहीये, पण रुपाली आता अशी आहे। थोडक्यात तुम्ही घरी जशा आता मालिकेत वागता तशा वागत नाही? नक्की 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 बघा हो हो हा, आम्हाला कारण एपिसोड बघतायत ते घरी। हो। नमस्कार। बर, नमस्कार, माझं नाव श्रद्धा मांगले। मालिकेत माझं नाव आर्या आहे आणि मी प्रॉपर कोल्हापूरची आहे। नमस्कार। नमस्कार, बोला। मी अश्विनी देवरे। सिरियलमध्ये मी आर्याची आई करते। मी मूळची कोल्हापूरचीच आहे। बर, आणि सध्या राहायला पुण्यात असते, सासर पुणे। खूप छान। नमस्कार। नमस्कार, तू या मालिकेत काय काम करते? मी सिम्बाची मैत्रीण असं दाखवली आहे मालिकात। आणि मी टीनू। तू कितवीत आहेस? मी चौथीत। चौथीत। अभ्यास करते? हो। कधी? पुण्याला गेले की। तुला अजून काही विचारणार आहे मी, हा, पण जरा आता इकडे सगळ्यांना यांना बोलतो करतो। हा, नमस्कार। नमस्ते। किती मस्त वाटतंय तुम्हा सगळ्यांना भेटून। तुमचं बालपण कुठलं? माझा जन्म भोरमधला, नाझरे गावचा, आणि पहिलीपासून भोरमध्येच, पहिली ते कॉलेजची डिग्री फार्मसी होईपर्यंत भोरमध्ये। अच्छा, फार्मसी केलं? बी फार्म केलं, म्हणजे डिप्लोमा डिग्री दोन्ही झाले माझं। मग या सेटवरती डोकेदुखीची कुठली गोळी हे तुला कळत सतत घ्यावी लागत? गोळी नाही माहिती, पण डोकं कशामुळे दुखतं ते माहिती। नमस्कार। नमस्कार। प्रत्येक घरात असे बाबा असावे, हो की नाही? आमच्याही घरात असं म्हणतात। विशेषतः माझा मुलगाच म्हणतो, चांगली ऍक्टिंग करतो। नाही, पण खरंच आहे ना, प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये एक वेगवेगळी गंमत दडलेली। मग तुमचं सगळं बालपण कुठलं? मी सातारचाच आहे। नमस्कार। तुमचं सगळं राहणं वगैरे? मी सातारमध्येच माझं बालपण। घरी कोण कोण? आता घरी मी, माझी मुलगी आहे आणि मिसेस, आई, चौघं। तुमच्या घरी काय म्हणतात? सिरियलमधली भूमिका आहे तशीच आहे ती, कारण मी, माझी मिसेस पण हेच म्हणते की तुम्ही जेवढं त्या अपीला कलेक्टर करायला धडपडता, तेवढं तुम्ही नाटक एकांकिका याच्यासाठी धडपडता। म्हणजे माध्यमं थोडीशी बदलली आहेत, पण तुम्ही जगता तसंच। मी नाटकाच्या तालमीला गेलं तर फोन ठेवून देतो बाजूला, कित्येक वेळा फोन केले तर फोन उचलत नाही। ह्या तक्रारी बऱ्याच वेळा झालीत, पण परत अर्ध्या तासाने तीच म्हणते की ठीक आहे, तुम्ही ते तरी मन लावून करा। बोला। माझं मूळ गाव कराड। कराड, हा, माझा जन्म वाटेगावचा। बरं, मोना ज्या पद्धतीने घरात तुमच्या वागते ते पटतंय तुम्हाला? नाही पटत। मी ह्याचाच विचार करते की मला प्रत्यक्षात जेव्हा कळल की मोनाची दिदी बदल वागते, म्हणजे दिदी म्हणजे दिप्याचा जीव आहे, खरंच जीव आहे। आणि जर खरंच दिप्याला कळल की मोना अशी अशी वागते, तर मग मी विचार करतोय काय असेल, काय घडेल त्यावेळेला। नमस्कार। नमस्ते। चुके, बोला। माझं नाव शेखर सावंत, राहायला सातारमध्येच आहे। घरी कोण कोण? आई बाबा। आई बाबा, अजून काय? मिसेस मिसेस आहे, मुलगा आहे। मग ते काय गाळलेला जागा? कसा आहे स्वभाव वहिनींचा? छान आहे, मस्त। दोघांमध्ये चांगला स्वभाव कोण? बायकोचा। हो का? हो, इतका चांगला? कारण ते काहीच एपिसोड अडचण बघणार काहीच अडचण नाही कोणाला? बरं, मला तुम्हाला विचारायचंय अर्जुन, जी व्यक्तिरेखा आहे आज की त्याच्यामध्ये चिडताना टोकाचं चिडणं, बरोबर, प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा हा जो स्वभाव आहे तसाच आहे? काहीच संबंध नाही सर। काहीच नाही? नाही, काही संबंध काहीच नाही, नाही, म्हणजे इतकं टोकाचं चिडणं नाही? चिडणं तर नाहीच, चिडतच नाही, काय कधी प्रश्नच येत नाही चिडण्याचा एवढा। आणि मला असं वाटतं हे अर्जुन ते गेल्या 7 वर्षामध्ये त्यांनी भोगलं ना तेवढं, तर मला असं वाटतं त्यांनी त्या 7 वर्षामध्ये स्वतःला वेळ देऊन बघितलं असेल। म्हणजे मी तो एक विचार केला होता की आता आपल्याला असं बिहेव करायचं आहे, त्याचं रिझन काय असेल? तर अर्जुनने हे सगळं आप्पीचं वागणं, घरच्यांचं वागणं, मुलाचं स्वतःपासून लांब होणं, हे सगळं ना 7 वर्षामध्ये स्वतः सगळा त्याचा अभ्यास केला असेल। त्यानंतर त्याला असं दिसलंय की नाही यार, ज्यांच्यावर विश्वास ठेवला ती माझी माणसं नाही। आज अर्जुनला नाही आवडत आहे आतून,
ज्यावेळी आप्पीचा विषय निघतो, चिडचिड करतो, निघून जातोय, तो ते घेऊन वाजवत बसतो बघा, त्यावेळी तेच फिलिंग असतं की माझी आप्पी कशी असेल. सो तो वागतोय, दाखवतोय लोकांना, पण तो तसा झाला नाहीये. कारण अर्जुन होता तो अर्जुन म्हणजे शहंशाच होता. खाजगी आयुष्यात स्वतःच्या अप्पी तुम्हाला कुठे मिळाली? तिचं नाव पूजा आहे आणि आम्ही डिग्रीचे क्लासमेट. भोरला, ती नाशिकची आहे मूळची, म्हणजे ठाण्यात असते फॅमिली तिची. आणि भोरला डिग्रीला क्लासमेट आम्ही. रोल नंबर 1 मी आणि रोल नंबर 2 ती. मग आधी कॉलेज पार्टनर. वर्गात दोघेच नव्हते, त्यावेळी दोघंच होतो असं वाटायचं, कारण बाकी काही दिसायचं बाकी काय. आधी कॉलेज पार्टनर, मग प्रॅक्टिकल पार्टनर, मग लाईफ पार्टनर. अच्छा झालं. पण कसा आहे त्यांचा स्वभाव? ती खूप गोड आहे, म्हणजे मला खूप सपोर्ट करते. टू बी फ्रँक, मी 2013 मध्ये एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला होतो आणि तिथून मी जॉब रिझाईन करण्याचं कारण तिने मला मोटिवेट केलं होतं की तू नाही 9 to 6 वाला वाटत मला, तू नाही करायचं, तुला जे करायचं ते कर. मग त्यानंतर मी प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग केली. 2014, 15, 16, 17 मी मिस्टर इंडियाचा प्लेअर आहे. प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग केली. माझ्या पुण्यामध्ये 3 जिम होत्या स्वतःच्या. अरे वा. लग्न झालं 17ला माझं. 18मध्ये मला ॲक्सिडेंटली एक फिल्म मिळाली जी रिलीज झाली संपूर्ण महाराष्ट्रात आणि काही प्रमाणात चालली वगैरे. त्यानंतर मी ठरवलं की आपण फुल टाईम हे करू शकतो. तर मी लाईफमध्ये कधी थिएटर नाही केलं, म्हणजे ॲक्टिंगचा काही बेसच नाही. हे लोक खूप काम करून आलेले आहेत, म्हणजे मी हावरेसारखं बघतो या लोकांकडे. ज्यावेळी डिस्कस करतात एकमेकांशी ना, हिने तर खूप थिएटर केलं, हे 20-25 वर्षापासून थिएटर करतात, मकरंद सर म्हणाय सगळे. मला त्यातलं काहीच नाही करता आलं. पण मी त्याच वेळी विचार केला 2018 मध्ये की आपण काहीतरी करायचं, यामध्ये शिकावं तर लागेल. मग माझं खूप चांगलं नशीब होतं की मी विक्रम गोखले सरांचा स्टुडंट आहे. म्हणजे मी 1.5 वर्ष पर्सनली त्यांच्याबरोबर होतो. म्हणजे 1.5 वर्ष विक्रम सर आणि मी एवढंच होतं. त्या 1.5 वर्षात मला त्यांच्याकडून जेवढं घेता आलं ना तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या बेसवर मी हा अर्जुन मोनीकडे उभा आहे. आता बघू फ्युचरमध्ये कसं होईल. मी नक्कीच, मला चांगलंच होईल. जे तुम्ही करता ते प्रामाणिकपणे केलं की लोकांपर्यंत पोहोचतं. आज 25 वर्ष मी झी मराठी बरोबर काम करतो. या कुटुंबामध्ये मायबाप रसिक प्रेक्षकांनी तथास्तू म्हटलं की मागे म्हणून बघावं लागलं आणि त्या कुटुंबाचे तुम्ही सगळे सदस्य आहात. बरं हो मालक, द्या जांभई द्या, झोपा पडा थोडा वेळ. काय त्याचं एक्सप्रेशन्स आहेत मी जेव्हा बघितले तेव्हा. सिम्बा कनेक्शन कसं सिम्बा तू राहायला कुठे? बीड. हा, सिरियल मध्ये माझं सिम्बा नाव. सिरियल मध्ये. आणि घरी? खरं नाव साईराज. अरे वा, साईराज. आणि मम्मा आणि पापा मला काय म्हणतात? पिल्ल्या. हो ना. आणि मग तू बीडला राहतो, मग तिकडे कोण कोण आहे घरी? मम्मी, पप्पा, आई आणि बाबा. अच्छा, हो. मग तुला कधी शिक्षा केली आहे का रे? दोन्ही पायाचे अंगठे का हलायला लागले तुझे? जे खरंय ते सांग. जे खरं ते सांगायचं. शिक्षा केली आहे तुला? नाही. मी जेव्हा आगाऊपणा करतोय तेव्हा पप्पा शिक्षा देते. पण आपल्याला कळतं आपण आगाऊपणा करतोय या वयात, हे तर खूप आहे, हो की नाही? पण कसं वाटतं तुला या सगळ्यांबरोबर राहून? तुला कसं वाटतं? किती प्रेम करतात, किती लाड करतात तुझे? खूप छान. खूप छान. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.